श्री स्वामी समर्थ. तर दिवाळीचं गोड खाऊन खूप कंटाळा आला, म्हणून आज म्हटलं थोडंसं चेंज काहीतरी करूयात. मुलंसुद्धा बऱ्याच दिवसापासून पफ पेस्ट्री खाण्याचा हट्ट करत होते, म्हणून म्हटलं आज चला मसाला पफ पेस्ट्री बनवूयात. तर बरेच जण याला पॅटीससुद्धा म्हणतात. तर आज व्हिडिओ थोडासा लेट येत आहे, कारण आमच्या इथे खाली लग्न होतं आणि दिवसभर खूप आवाज येत होते, म्हणून संध्याकाळी व्हिडिओला व्हॉईस देण्यासाठी उशीर झालेला आहे. तर इथे मी 2.5 फुलपात्र भरून मैदा घेतलेला आहे. टोटल 300 ग्रॅम मैदा आहे. 2 फुलपात्रे एकदम हलक्या हाताने भरून घेतलेले होते, म्हणून पुन्हा अर्ध फुलपात्र असं 2.5 फुलपात्रभर मैदा घेतलेला आहे. आणि 2.5 फुलपात्रासाठी 4 चमचे तेल घेतलेलं आहे. तर 1 चमचा इथे मी ओवा हाताने क्रश करून टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. हे तेल पूर्ण मैद्याला चोळून घ्यायचं आणि इथे याची मूठ वळवून बघायची. जर याची मूठ वळली नाही किंवा इथे लाडूप्रमाणे असा गोळा तयार झाला नाही, गोळा सुटायला लागला, तर पुन्हा याच्यामध्ये 1 चमचाभर तेल टाकून घेऊ शकता. आता मी बघितलं तर याची मूठ इथे वळत नव्हती, तर मी पुन्हा इथे 1 चमचा तेल टाकून घेतलं आणि मिक्स करून घेतलं. पुन्हा इथे चेक करून घ्यायचं. बघा आता इथे थोडीशी मूठ अशी तयार होत आहे, म्हणजे आता इथे तेलाचं प्रमाण बरोबर आहे. तेल जर कमी जास्त झालं तर मग एकदम खुसखुशीत आणि क्रंची अशी पफ पेस्ट्री बनणार नाही. आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेतलेलं आहे. या पद्धतीने आपल्याला पीठ मळायचं आहे, म्हणजे आपली पेस्ट्री एकदम खुसखुशीत होणार आहे. तर चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं कडक इथे पीठ मळायचं आणि बघा तुम्ही इथे पिठाला प्रेस केलं की ते पुन्हा आपल्या लेवलमध्ये येत आहे किंवा पुन्हा फुगून वरती येत आहे. तर असंच पीठ आपल्याला हवं आहे. 1 फुलपात्रभर पाणी इथे लागलेलं आहे. फक्त 2 चमचेच पाणी त्यातील उरलेलं होतं. आता पीठ झाकून साईडला ठेवलं आणि इथे 2 मोठ्या साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत. आणि बघा आता मी बटाटे किसून घेतलेले आहे. असं केल्यामुळे पेस्ट्रीमधील बटाट्याची चटणी अजिबात बाहेर पडत नाही. बराच वेळेस बघा आपण एखाद्या वस्तूमध्ये बटाट्याची चटणी भरतो आणि तळायला जातो, त्यावेळेस तेलामध्ये पूर्ण चटणी बाहेर निघते. म्हणून या पद्धतीने बटाटे किसून घ्यायचे. आता किसलेल्या बटाट्यांमध्ये अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धना पावडर, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, अर्धा चमचा चाट मसाला आणि इथे चटणी बाहेर पडू नये म्हणून 2 चमचे कॉर्नफ्लॉवर पावडर टाकलेले आहे आणि चवीनुसार मीठ टाकून गोळा बनवून घेतला. हिरवी मिरची, लसूण, अद्रक जर आवडत असेल तर त्याची पेस्ट करून घातली तरी चालेल. आणि बघा मी जी मिरची टाकलेली आहे ती भरपूर तिखट आहे, म्हणून मी अर्धा चमचा इथे लाल तिखट घातलेला आहे. आता इथे 4 चमचे मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 4च चमचे तूप टाकलेलं आहे. तूप थोडंसं वितळलेलं टाकायचं आणि या पद्धतीने आपल्याला साठा बनवून घ्यायचा आहे. आता इथे पीठ आपलं 15 मिनटं मुरलेलं आहे. 10 ते 15 मिनटापेक्षा जास्त पिठाला इथे ठेवायचं नाही. आता बघा पुन्हा पिठाला इथे थोडंसं मळून घ्यायचं. फक्त 1 मिनटं मी पीठ मळून घेतलं आणि इथे पिठाचं टेक्स्चर बघा एकदम मऊसूत आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता या पिठाच्या आपल्याला समान लाट्या करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मोठी पोळी लाटून एखाद्या झाकणाने त्याच्या सेम छोट्या छोट्या पोळ्या काढून घेऊ शकता, परंतु मी इथे सेम साईजच्या लाट्या करून घेतलेल्या आहेत. तर टोटल 16 लाट्या मी या पिठाच्या बनवलेल्या आहेत. तर सुरुवातीच्या 8 लाटून घेणार आहे आणि 8 झाकून ठेवणार आहे. तुम्हाला जशा जमतात त्या पद्धतीने तुम्ही लाट्या करून घेतल्या तरी चालतील. आता अर्ध्या भागाच्या 8 लाट्या इथे करून घेतलेल्या आहेत आणि त्यांना आता साईडला ठेवणार आहे. बघा एकदम मऊसूत पीठ आहे. इथे आपल्याला पीठ अजिबात कडक होऊ द्यायचं नाही, म्हणून आपण कंटिन्यू पिठाला झाकून ठेवून साईडला ठेवत आहोत. आता बाकीच्या पिठाच्या सुद्धा मी 8 लाट्या करून घेतल्या आणि आता याच्या 8 पोळ्या लाटून घेणार आहे. तुम्ही याला गोल शेप देऊ शकता. असं लाटायला जमत असेल तर असंही लाटू शकता. इथे तुम्ही बघत असाल एकदम आतपर्यंत पिठाला लेयर्स तयार झालेले आहेत, तरीसुद्धा आपण एकदम जोर लावून पीठ मळून घेतलेलं होतं. आता बघा 1 लाटी लाटून घेतलेली आहे आणि चपातीपेक्षा पातळ आपल्याला इथे याची पुरी लाटून घ्यायची आहे. आणि एकावरती एक ठेवताना मध्ये असं पीठ टाकायचं आहे आणि खाली कापड टाकायचं, म्हणजे या पुऱ्या लाटलेल्या एकमेकांना चिटकणार नाहीत. आता आपल्याला इथे यांना लेयर्स आणण्यासाठी मध्ये हा साठा लावायचा आहे. खूप देखील साठा लावायचा नाही. आता इथे मी 8 पुऱ्या किंवा 8 चपात्याच्या करून घेतलेल्या आहेत. तुम्ही 4 किंवा 5 सुद्धा करून घेऊ शकता. आणि एकदम पातळ साठ्याचा लेयर इथे लावायचा, म्हणजे तुपाची चव जास्त आपल्या पेस्ट्रीमध्ये लागणार नाही. पहिल्या पुरीला किंवा चपातीला साठा लावून झाल्यानंतर त्याच्यावरती दुसरी ठेवायची, तिलासुद्धा या पद्धतीने साठा लावायचा, त्याच्यावरती तिसरी ठेवायची. याच पद्धतीने आपण 8ही पुऱ्या इथे एकमेकांवरती ठेवून घेतलेल्या आहेत आणि जी शेवटची आहे तिचा पिठाचा भाग खाली करायचा आणि वरच्या साईडने आता हिला आपल्याला साठा लावायचा नाही. बघा साठा लावताना साठ्यामध्ये तुपाचं प्रमाणसुद्धा जास्त ठेवायचं नाही, नाहीतर आपली पफ पेस्ट्री
खूपच ऑइली किंवा तेलकट होण्याची शक्यता असते. आता बघा एकदम जाडच्या जाड इथे लेयर्स तयार झालेले आहेत. म्हणून आता आपण इथे हलक्या हाताने लाटून घेणार आहोत. तुम्ही थोडंसं जोर लावून जरी लाटलं तरी बघा इथे आपले लेयर्स अजिबात मोडणार नाहीत. आता बघा आणखीनसुद्धा हे भरपूर जाड आहे. आणखीन याला पातळ करायचं आहे. चपातीपेक्षा थोडंसं जाड आपण करणार आहोत. आणि आता तुम्ही बघत असाल आपण या पोळ्यांना किती लाटून घेतलेलं आहे आणि भरपूर असं त्याला मोठं करून घेतलेलं आहे. आता ज्या साईड्स आहेत बऱ्याच वेळेस बघा आपण चपात्या लहान मोठ्या लाटलेल्या असतात तरी इथे हरकत नाही, कारण आपण याच्या साईड्स काढून घेणार आहोत आणि या साईडसुद्धा आपण पुन्हा लाटून घ्यायच्या किंवा याचेसुद्धा रोल बनवून घ्यायचे आहेत. तर इथे थोडंसं मला जाड वाटत होतं म्हणून मी पुन्हा थोडंसं लाटून घेतलं आणि जो खालचा भाग आहे बघा तो किचन वाट्याला चिपकण्याची शक्यता असते, म्हणून इथे थोडंसं लक्ष द्यायचं. आणि आता इथे इक्वल 4 भाग करून घेतलेले आहेत आणि तुम्हाला कुठल्या शेपच्या पफ पेस्ट्री आवडतात किंवा पॅटीस आवडतात तसे बनवून घ्यायचे. या पद्धतीने सुद्धा बनवून घेऊ शकता. आता इथे मी बटाट्याच्या चटणीचा या पद्धतीने गोळा बनवून घेतला आणि इथे बघा या पफ पेस्ट्री आपण या पद्धतीने वळवून घेणार आहोत. तर इथे आपल्याला थोडंसं पाणी लावायचं म्हणजे पटकन मैदा आपला चिपकणार आहे. तर पाणीमध्ये सेंटरला लावलेलं आहे आणि तिथे सगळ्या साईड्स आणून आपण चिपकवलेल्या आहेत. तर तुम्ही अशी पफ पेस्ट्री तळून घेतली तरीसुद्धा यातील चटणी अजिबात बाहेर पडणार नाही, कारण आपण चटणीमध्ये कॉर्नफ्लॉवर पावडर टाकलेली आहे. आता बघा आपलं पीठ एकदम मऊसूत आहे म्हणून पाणी न लावताच इथे सगळ्या साईड चिपकलेल्या आहेत. तर मी साईडने या पद्धतीने चिपकवून घेतलेलं आहे, कारण अशी डिझाईन दिसते सुद्धा छान आणि आपली पेस्ट्री एकदम क्रिस्पीसुद्धा होईल. तर इथे जी साईड चिपकत नसेल तिला पाणी लावायचं आणि पटकन या पद्धतीने चिपकवून घ्यायचं. आता या पद्धतीने बघा किती सुंदर आपली पफ पेस्ट्री तयार झालेली आहे. आता दुसरी बघा, पहिली पेस्ट्री बनवेपर्यंत बाकीचं पीठ थोडंसं ड्राय झालेलं आहे म्हणून चिपकायला थोडासा वेळ लागत होता. म्हणून पटकन पाणी लावायचं, म्हणजे जिथे आपल्याला चिपकवायचं आहे त्या ठिकाणी पाणी लावायचं आणि पटापट याचे जे शेप्स आहेत किंवा जे साईड्स आहेत त्या चिपकवून घ्यायच्या. आता दुसरी पेस्ट्रीसुद्धा या पद्धतीने बनवून घेतलेली आहे. याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की या पेस्ट्री कशा बनवायच्या आहेत. ज्यांना माहिती आहे त्यांना नाही, परंतु जे नवीन आहे त्यांना प्रॉब्लेम येतो म्हणून थोडंसं डिटेलमध्ये दाखवलेलं आहे. आता त्या पेस्ट्री कपड्यावरती ठेवायच्या आणि वरतूनसुद्धा कापड ठेवायचं. आता जे काठं उरलेले होते बघा त्याच्यामध्ये बटाट्याची चटणी भरायची आणि जो शेवटचा भाग आहे किंवा एंड पोर्शन आहे तिथे पाणी लावून चिपकवून घ्यायचं, म्हणजे तळताना तो भाग उघडणार नाही किंवा खुलणार नाही. बघा हे सुद्धा छोटे छोटे रोल तयार झालेले आहेत. तुम्ही याचेसुद्धा लाटून पफ पेस्ट्री बनवून घेऊ शकता. असेच मी बाकीचे काठंसुद्धा बनवून घेणार आहे. आता इथे दुसरीसुद्धा मोठी पोळी लाटून घेतलेली आहे, म्हणजे छोट्या छोट्या सुरुवातीला 8 पुऱ्या लाटून घेतल्या, त्यांनासुद्धा साटा लावून त्यांच्या या पद्धतीने पफ पेस्ट्री बनवून घेतल्या. मात्र मी इथे साईड चिपकवले नाहीत, फुलाप्रमाणे त्याचा आकार ठेवलेला आहे. आता तेल गरम ठेवलेलं आहे आणि तेल बघा एकदम हलकं गरम आहे. आता इथे पफ पेस्ट्री टाकल्यानंतर तुम्हाला दिसत असेल अजिबात बबल्स येत नाहीत. असं वाटतंय की थंड तेलामध्येच आपण पेस्ट्री टाकलेली आहे. तशाच तेलामध्ये पेस्ट्री टाकायची आहे तरच तिला लेयर्स येतील आणि ती क्रिस्पी बनेल. आता 2 मिनिटानंतर थोडंसं तेल गरम झालं की साईडने असं तेल टाकायचं, म्हणजे वरचा जो त्याचा भाग आहे जिथे आपण डिझाईन बनवलेली आहे तो थोडासा कडक करून घ्यायचा आणि तो थोडासा कडक झाला की नंतरच या पेस्ट्रीला पलटी करायचं, म्हणजे याचा शेपसुद्धा मेंटेन राहील आणि याला लेअरसुद्धा भरपूर सुटतील. आता जास्त जर तेल घ्यायचं असेल तर घेऊ शकता. आता मी इथे अर्धी पेस्ट्री बसेल एवढंच तेल घेतलेलं आहे. तर या तेलामध्ये मी काल रोल समोसे तळले होते, त्याच्यामुळे त्याचा थोडासा कलर लालसर झालेला आहे. वेगळं काही तेल नाही, आपलं नेहमीच्याच वापराचं तेल आहे. आता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत दोन्ही साईडने अलटपलट करत हे पॅटीस तळून घ्यायचे. ओव्हन जर असेल तर ओव्हनमध्ये सुद्धा तुम्ही बेक करून घेऊ शकता, परंतु बऱ्याच जणांकडे ओव्हन नसतं म्हणून मी ते डायरेक्ट तेलामध्ये कसं फ्राय करायचं ते दाखवलेलं आहे. एकदम क्रिस्पी असं आपले इथे पेस्ट्री तयार झालेली आहे. आता या पद्धतीने यांना कलर आला की लगेच यांना तेलामधून बाहेर काढून घ्यायचं. पूर्ण 6 ते 7 मिनटं मला या पेस्ट्री तळण्यासाठी लागलेलं आहे. आता पहिली बॅच काढेपर्यंत तेल चांगलं गरम झालं होतं आणि त्याच तेलामध्ये मी बाकीच्या पेस्ट्री टाकल्या. तर बघा टाकताच यांना खूप बबल्स यायला सुरुवात झाली. जर असे बबल्स पटापट आले तर ती पेस्ट्री हमखास नरम पडणार आहे आणि तेलकटसुद्धा होणार आहे. मला इथे समजलं की खूप बबल्स येत आहेत, तेल गरम आहे, म्हणून मी लगेच गॅसची फ्लेम एकदम कमी केली आणि शेवटपर्यंत यांना स्लो फ्लेमवरतीच तळून घेतलेलं आहे. तुम्हाला इथे बारीक बारीक बबल्स आलेले दिसत असतील, जशा आपल्या पुऱ्यांवरती येतात त्या पद्धतीने. असे जर बबल्स आले तर पेस्ट्री तेलकटसुद्धा होते आणि नरमसुद्धा पडते. नंतर मी पूर्ण 8 मिनटं यांना एकदम लो फ्लेमवरती तळून घेतलेलं आहे. बघा आता तुम्ही कलर येण्यासाठी अर्धा किंवा 1 मिनटं हाय फ्लेमवरती या पेस्ट्रीला तळून घेऊ शकता. आता
जे साईड रोल्स आपण बनवले होते ते सुद्धा इथे तळून घेतलेले आहे. त्यांनासुद्धा ब्राऊन कलर आला की ते सुद्धा काढून घ्यायचे. आणि तुम्ही इथं बघत असाल तेलामध्ये अजिबात बटाट्याची चटणी पडलेली नाही, कुठलाच पार्ट तेलामध्ये सुटला नाही. आता इथे या पेस्ट्री थंड करून घेतल्या आणि हे जे साईड रोल्स आहेत ते मुलांना खायचे होते, त्यांना खाण्यासाठी दिलेले आहेत. तर आता इथे बघा किती सुंदर आपली पेस्ट्री तयार झालेली आहे आणि लेयर्स बघा किती सुटलेले आहेत. भरपूर अशी लेयर्सची आपली पफ पेस्ट्री तयार आहे. तर नक्की ट्राय करून बघा. फक्त पेस्ट्रीचं पीठ मळताना खूप कडक मळायचं नाही, कारण 10-15 मिनटानंतर आपल्याला पुन्हा ते लाटायचं असतं आणि मैदा थोड्या वेळाने थोडा कडक होत असतो. म्हणून मळताना चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं कडक मळायचं, म्हणजे 10-15 मिनटानंतर आपण त्याला लाटू शकतो. आणि एकदम जबरदस्त लेअरवाली क्रिस्पी आपली इथे पफ पेस्ट्री तयार झालेली आहे. चटणी तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता, परंतु या पद्धतीने पीठ मळून बघा, एकदम लेयर्सवाली पफ पेस्ट्री बनवून तयार होईल. अजिबात नरम पडणार नाही आणि अजिबात तेलकटसुद्धा होणार नाही. तर नक्की ट्राय करून बघा. मार्केटपेक्षासुद्धा भारी घरच्या घरी पफ पेस्ट्री बनवून तयार होईल. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.